रस्सा बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतला आहे। इथे 3 कांदे, अर्धी वाटी खोबऱ्याची, 2 इंच आलं, लसूण मी जास्त वापरते, लसूण व आल्याचा जास्त वापर करते, लसूण आपण भरपूर घेतला आहे, कोथिंबीर। पहिले आपण आलं व लसूण याचं बारीक वाटण करून घेऊ। कुकर मध्ये मी चिकन टाकलंय, त्यात हे आलं लसूणची पाणी टाकून केलेली पेस्ट, 1 चमचा मीठ, 1 चमचा हळद, अर्धा ग्लास पाणी। आता हे कुकरचे झाकण लावून आपण हे शिजवून घेऊ। कढईमध्ये 2 चमचे तेल, त्यामध्ये आपण हा चिरलेला कांदा टाकून घेऊ। आपल्याला हा कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा। इथे आपला कांदा परतला आहे। आता मी हा कांदा काढून घेते। तर याच तेलामध्ये आपण हे खोबरं परतून घेऊ। इथे मी कुकरची 1 शिट्टी झाली व नंतर गॅस कमी केला आहे। आपण 1 शिट्टी केल्यानंतर 10 मिनिटं कुकर कमी गॅसवर होऊन देऊ। इथे खोबरंही भाजलं आहे। आता मी खोबरंही काढून घेते। मिक्सरच्या भांड्यामध्ये अगोदर मी हे खोबरं बारीक वाटून घेते। यामध्ये हा परतलेला कांदा, कोथिंबीर, इथे मी 3 चमचा काळा मसाला घेतला आहे, तो आता यामध्ये टाकून घेते। आता यामध्ये आपण थोडेसे पाणी घालून याची बारीक पेस्ट करून घेऊ। आता याच कढईमध्ये आपण अजून 2 चमचे तेल टाकून घेऊ। यामध्ये हा वाटलेला मसाला, यामध्ये एव्हरेस्टचा 1 चमचा मटन मसाला, इथे मी चिकन मसाला नाही वापरत, मटन मसाल्याचा वापर करते, 1 चमचा लाल तिखट। आता आपण हा मसाला चांगला परतून घेऊ। मसाल्याने बाजूला तेल सोडला आहे, आपला मसाला परतला आहे। आता मी याचा गॅस बंद करते। आता आपण कुकर खोलून बघूया। आपण कुकरचे झाकण खोलून बघू। आपलं चिकन इथे चांगलं शिजलं आहे। आता आपण यामध्ये मसाला टाकून घेऊ। तर याच कढईमध्ये मी पाणी गरम करत ठेवते व आपण या भाजीमध्ये टाकून घेऊ। तर यामध्ये हे 1 ग्लास मी पाणी गरम केलं होतं, यामध्ये टाकून घेऊ।
तुम्ही पाणी तुमच्या आवडीनुसार घट्ट पातळ तुम्हाला जशी भाजी आवडेल त्याप्रमाणे पाणी टाकून घ्या। आता यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकते। आपण अगोदर 1 चमचा टाकला आहे, आता परत मी अर्धा चमचा मीठ टाकते। आपण आता ही भाजी उकळून घेऊ। इथे आपली भाजी उकळली आहे, तरी याला खूप छान आली आहे। तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक व सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। धन्यवाद।